सर, असे बॉम्ब स्पॉट होत आहे तर भीती वाटत आहे मुंबईची. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, मी बॉम्ब स्फोटाबद्दल एक तरी बातमी टाकली का कुठेतरी चॅनलला किंवा कशाला? आजच आमचं जेडी सर मला म्हणले, सर आपण ती बातमी टाकायला पाहिजे. सर म्हणले बघा, निगेटिव्ह बातम्या टाकायच्या नाही. तुम्ही पुण्यात राहता, पुण्यात हाय अलर्ट दिला, मला माहित पण नव्हतं. मी आज पेपर जेव्हा बघितलं तेव्हा कळलं पुण्यात हाय अलर्ट आहे. काय होतं माहितीये का, तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बघून बघून तुमचं असं परसेप्शन व्हायला लागतं, जगात सगळं निगेटिव्ह आहे का, मी सेफ नाहीये का. आणि विनाकारण आता तसं बघायला गेलं तर भारत एवढा मोठा देश आहे, त्याच्यात एखादी घटना अशी जेव्हा घडते तेव्हा सगळा भारत त्या ठिकाणी थोडा हतबल होतो किंवा थोडंसं असं भीतीचं वातावरण तयार होतं. तसं होण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. तुम्ही बाकीच्या देशांचं घ्या, अमेरिकेमध्ये कोणीतरी माती फिरू उठून धाडधाड गोळ्या घालतो, क्लासमध्ये शाळेमध्ये लोकांचं जीवन कसं आहे, आपण तरी किती सेफ आहे. त्यामानानं आपल्याकडे कधीतरी असे प्रकरण होतात का? फार रिअरली गोष्टी होतात. त्यामुळे एवढं भीतीचं वातावरण बाळगण्याचं काही आवश्यकता नाही. आपलं इंटेलिजन्स खूप चांगलं आहे, आपली